असा होता जेव्हा त्यांच्या एका स्मित हास्यावर लाखो चाहते फिदा व्हायचे। सुरैया, मधुबाला, गीता बाली आणि वैजयंतीमाला यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत त्यांनी रुपेरी पडदा गाजवला। पण प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या सुपरस्टारच्या आयुष्यात एक अशी वादळ आली ज्याने सर्व काही उद्ध्वस्त करून टाकले। आर्थिक संकट, स्वतःच्या चित्रपटामुळे झालेले प्रचंड नुकसान आणि त्याहून मोठा धक्का म्हणजे पत्नीचेच दिग्दर्शकासोबत घर सोडल्याची चर्चा। आजच्या बॉलिवूड चंदेरी दुनियामध्ये जाणून घेऊया 50च्या दशकातील सुपरस्टार सुरेश यांच्या आयुष्यातील हृदयद्रावक कहाणी। 1928 मध्ये पंजाब मधील गुरदासपूर येथे नाझीम अहमद यांचा जन्म झाला। पुढे तेच संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीला सुरेश या नावाने परिचित झाले। बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटात प्रवेश घेतला। बंधन आणि बसंत या चित्रपटानंतर 1946 मध्ये सोना चांदी मधून ते मुख्य अभिनेता बनले। सुरुवातीच्या काही चित्रपटांना अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र त्यांनी संघर्ष सोडला नाही। 1949 मध्ये झालेल्या दुलारी या चित्रपटाने त्यांचे नशीब बदलले। गीता बाली सोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली की सुरेश एका रात्रीत रोमॅन्टिक सुपरस्टार बनले। त्यानंतर दास्तान, यास्मीन, वारिस यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली। त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरैया, मधुबाला आणि विजयंतीमाला यांसोबत त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका साकारल्या। 1950च्या दशकात सुरेश यांचे नाव हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या रोमॅन्टिक नायकांमध्ये घेतले जात होते। मात्र प्रत्येक यशामागे काळाची एक मर्यादा असते। 1960 नंतर नवीन नायकांची एंट्री झाली आणि सुरेश यांनी चरित्र भूमिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला। अभिनेता म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी निर्माता म्हणून नवे स्वप्न पाहिले। गंगा और सूरज या चित्रपटांची निर्मिती त्यांनी सुरू केली। शशी कपूर आणि रीना रॉय यांसारख्या कलाकार या चित्रपटात होते, पण नशिबाने पुन्हा साथ दिली नाही। चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनेक अडचणी, वाढता खर्च आणि विलंब यामुळे सुरेश यांची आयुष्यभराची कमाई या चित्रपटात अडकली। एकेकाळचा सुपरस्टार आर्थिक संकटात सापडला। आर्थिक अडचणी सुरू असतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा समोर आली। गंगा और सूरजचे दिग्दर्शक सुल्तान अहमद यांचे त्यांच्या घरी वारंवार येणे जाणे होते। गंगा और सूरजचे दिग्दर्शक सुल्तान अहमद यांचे त्यांच्या घरी वारंवार येणे जाणे होते। याच काळात सुरेश यांच्या पत्नीने आणि सुल्तान अहमद यांचे जवळचे संबंध निर्माण झाल्याचा दावा काही जुन्या माध्यम अहवालांमध्ये आणि अभिनेत्री शम्मी यांच्या मुलाखतीत करण्यात आला। अखेर त्यांच्या पत्नीने घर सोडल्याची चर्चा रंगली। आधीच आर्थिक संकट, त्यात वैयक्तिक आयुष्यातील हा मोठा धक्का, या दुहेरी आघातातून ते कधीच सावरू शकले नाहीत। 14 जुलै 1979 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील या एकेकाळच्या रोमॅन्टिक सुपरस्टारचा दुःखद अंत झाला। सुरेश यांनी यश, प्रसिद्धी, संघर्ष आणि वेदना या सर्वांचा अनुभव घेतला होता। त्यांची कहाणी सांगते, चित्रपट सृष्टीतील चमकदार जगाच्या पडद्यामागे अनेकदा अश्रू, एकटेपणा आणि संघर्षही दडलेला असतो। आजही जुन्या हिंदी चित्रपटांचे चाहते सुरेश यांना त्यांच्या संस्मरणीय अभिनयासाठी आदराने आठवतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि SP9 मराठी एंटरटेनमेंट टीव्ही चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी स्नेहल, भेटूया अशाच आणखी एका रंजक बॉलिवूड चंदेरी दुनिया स्पेशल स्टोरी मध्ये। धन्यवाद।